आता एक कॅमेरामॅन येते त्यामुळे थांबलोय. जर तुम्ही खरं तर पुण्यामध्ये होता, पण आज आवर्जून साताऱ्याला तुम्ही अभिवादन करण्यासाठी आलेला आहात आंबेडकरांना, काय नेमकं सांगाल? या ठिकाणी सर्वप्रथम समस्त भारतीय संविधानवादी लोकांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियांच्या वतीनं आणि संपूर्ण भीमवादी जनतेकडून हार्दिक शुभकामना. आणि या ठिकाणी येण्याचं कारण असं की माझा जन्म साताऱ्याचं नाव मी मोठं केलं आणि शिवछत्रपतींचे वैचारिक वारस या नात्यानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेही इथूनच अगदी 200 मीटर अंतरावरती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शिकले होते. तर इतर कुठंही अभिवादन करण्यापेक्षा माझ्या मातृभूमीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणं हे माझ्यासाठी उचित होतं आणि सगळ्या गोष्टींपेक्षा हे फार महत्त्वाचं आहे. खरं तर बरेचशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी सातारा जिल्ह्यात आहेत, पण जो काही त्यांच्याबाबतच्या ज्या काही आठवणी जतन करणं गरजेचं आहे त्याबाबतचा अजूनही उदासीनता पाहायला मिळते, असं काही दिसून येत नाही. अतिशय सुंदर प्रश्न TV9 कडून आलेला आहे. त्याचं समर्पक उत्तर असं आहे की ज्या वेळेला नोव्हेंबरमध्ये आपली जी नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली त्यावेळेला मी अर्ज सादर करत असताना एक आश्वासन या संपूर्ण आमच्या सातारकरांना दिलं होतं, कारण ती नगराध्यक्ष पदाची निवडणूक होती थेट, म्हणून की ज्या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं त्या प्रतापसिंह हायस्कूलला त्यांचं राष्ट्रीय स्मारक मी करेन असं म्हटलेलं आहे. आणि मी करेन, पण सातारकर जनतेनं विजयाची माळ ही भाजपच्या उमेदवाराच्या गळ्यात जरी घातली असली आणि त्या उमेदवाराचे माझे व्यक्तिगत पातळीवरती म्हणजे नगराध्यक्षांचे माझे व्यक्तिगत पातळीवरती जरी हेवे दावे राजकीय असले तरी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचं ज्या ठिकाणी शिक्षण झालं ती प्रतापसिंह वास्तू ही राष्ट्रीय स्मारक झाली पाहिजे, ही माझी मागणी ही आता त्या ठिकाणी अमोल मोहिते यानं पूर्ण करावीच लागेल. आणि याच्या संदर्भातला जशी बारामतीची निवडणूक होते तसा मी 1 मेला या ठिकाणी तो आवाज उठवणार आहे.